हे दाताचं दुखणं म्हणजे लेबर पेनच्या खालोखालचं दुखणं असतं. पण लेबर पेन नंतर बेबी जन्माला येतं ना रे. हे दाताचं दुखणं नुसतं दुखत राहतं. मला ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून, अजिबात नव्हती तुझ्याकडून तर नाहीच. तुला कधीच कळलं नाही ते बिचारा सौमित्रच्या मनात काय चाललंय. बिचारा? डिड यू जस्ट कॉल हिम बिचारा? येस आय डिड. तुझा तो बिचारा सौमित्र 40 इयर्स ओल्ड लेडीजच्या बरोबर फ्लर्ट करतो. सौमित्र? येस. काय बोलताय तुम्ही? हो य. नाही नाही, मी सांगतेय ना. 40 इयर्स? कशा आहेत ग त्या? नाही म्हणजे 40 इयर्स इज अ बिट टू मच. नाही पण मला वाटतं तुला मिसइन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तो नाही, ती असं वागते. ती ती त्या तिच्या क्लायंट बरोबर टाइमपास करतेच ना. म्हणजे म्हणजे हेच ते सौमित्र. सौमित्र काय बोला? काही नाही. काय झालं? मिहीर कोण मेहर? क्लायंट. मग त्याचं काय? मिहीर द क्लायंट या व्यक्तीबरोबर मैत्रीचं काहीतरी. नाही. होय, सौमित्र मला असं म्हणाला. सौमित्र तुला मला मैत्री काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली सौमित्रला 40 वर्षांची बाई आवडते. ऋतू, आता इथे असं एक विचित्र तिढा निर्माण झालाय. हा, तिडा गोची म्हणजे झोल. झोल झोल झालाच आहे. साले दोघं ना फसवतायत यार आपल्याला. म्हणजे म्हणजे माती त्या दोघांनी खाल्ली असणार आहे, पण ते लटकून आहेत म्हणून ते इतरांना लटकवत आहेत. करेक्ट करेक्ट, राईट राईट राईट. म्हणजे मला आधी असं वाटत होतं की ते खोटं बोलतायत आपल्याशी, पण तू जे म्हणतोयस ना इज मेकिंग मोर सेन्स. केवढा हुशार आहेस रे तू. ऋतू, तुला असं कधी वाटलंय का ग की ते असे आधीपासूनच अलिप्त आहेत असे एकमेकांपासून? अलिप्त? तटस्थ, अलूफ ग, अलूफ अलूफ. म्हणजे असे म्हणजे तसे एकमेकांच्या अशा जवळ नव्हतेच कधी. आपण कसे असे जवळ होत तसे ते लांब होते असे एकमेकांपासून. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांना ना अशी अर्ज नसायची एकमेकांना भेटायची. हा, सोना, मला खूप लो फील होतंय रे. काय झालं बच्चा? ग्रुप मध्ये स्प्लिट झाल्यावर मला कसं तरी होतं. असं कोणाचं तरी ब्रेकअप झालं की मला खूप लो फील होतं. आपलं नाही ना असं होणार. तुला मी असं होऊ देईन का कधी? ये. थांब. सोना, आपण जशी पॅशनेटली मिठी मारतो तसं ते मारत असतील का रे? बास बास आता नको असूस बास. माहिती मला नाचता येत नाही, पण मला तरी लाज नाही वाटत. ठीक आहे. हे तर खूप भारी नाचतोस यार. एकदम फनी. आता भारी का फनी? अरे जाऊ दे, मी नाचणारच नाही माझ्या आयुष्यात इथून पुढे. हे काय फालतूपणा. जाऊ दे.
आपल्याला काय? मीत असं का बोलतोस? मला आवडतोस की नाही तू? हसते कसं? मिठी मारतायत म्हणजे जुळलंय वाटतं यांचं. रोकडे आईच्या गावात आईच्या गावात म्हणलास? कसला भारी वाटतोस रे तू आईच्या गावात म्हणताना. ते दोघं आलेत. रोकडे आणि ऐश्वर्या आलेत. मीत पॅनिक होऊ नकोस. माझ्या डोळ्यात बघ, मी जे सांगते ते करायचं. ओके? तू हिप्नोटाईज करते का मला? तुला हिप्नोटाईज करते. स्टे फोकस्ड. बात आहे मामा 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 मामा, क्या बात आहे मामा. कसलं भारी वाटतं माहितीये का? एकदम असं हॅपी फिलिंग येते. मी तू अगं मला आता किती आनंद, मी शब्दात सांगू नाही शकत आहे ग मी तू. अगं आयशू, आम्हाला दोघांना पण खूप भारी वाटतंय ग. फायनली आम्ही वेगळे झालो. काय बोललीस ग मी तू आता? आयशू हे बघ, काहीही बदललेलं नाहीये. ओके, सगळं सारखंच आहे. म्हणजे सौमित्राला मी अजूनही आवडते, मलाही सौमित्र आवडतो. पण आमच्या गोष्टी वर्कआउट होत नाहीये हे आमच्या लक्षात आलंय. त्यामुळे आम्ही ठरवलंय की आता आपण वेगळे होऊया. काहीही काय बोलतेस ग मी तू? आयशू, मला काय वाटतं माहितीये का, ही खूप लकी आहे ग. म्हणजे मला तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी मिळाले. सौमित्रासारखा एक गोड मुलगा माझ्या आयुष्यात येऊन गेला. जातात ते दिवस, राहतात त्या आठवणी. तुझ्या आठवणी खरंच कधीच नाही विसरू शकणार. खरंच? ए महिना, असं नको ना बोलू अवघड अवघड त्या चुंबक सारखं. सरळ सांग ना, हे जमलंय ना तुमचं? आत्ता मिठी मारली ना तुम्ही, आत्ता मिठी, मग सांग ना जमलंय ना? रोकडू, किती भोळा आहेस रे तू. अरे त्या पार्टिंगच्या मिठ्या होत्या. पार्टिंगच्या म्हणजे? मला काही कळत नाहीये रे रोकडे. मी सांगते. म्हणजे आता प्रियकर प्रियसी म्हणून सौमित्र आणि मैत्रीचं नातं संपलंय. आय कांट इमॅजिन सौमित्र विदाउट मैत्री, और इवन मैत्री विदाउट सौमित्र. पण आता आपण स्वतः बघितलंय ना डोळ्यांनी, आणि ती म्हणली यार की शेवटची मिठी आता ब्रेकअप म्हणून. त्या दोघांचा ब्रेकअप झालाय. हा तात्पुरता ना, माहितीये. टेम्पररी नाही, कायमचा परमनंट फायनल ब्रेकअप.